सर्व भंडारावासियांना महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. ह्या वर्षी आपण 67 वर्ष महाराष्ट्राच्या निर्मितीला होऊन झाली. ज्यावेळेस मुंबईपासून म्हणजे मुंबई स्टेट पासून महाराष्ट्राची निर्मिती व्हावी हा संघर्ष ज्यावेळेस 1956 साली सुरू झाला. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की 106 हुतात्म्यांच्या नंतर 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर आपल्याला महाराष्ट्र प्रदेश मिळाला. महाराष्ट्रामध्ये असलेल्या तरुणांची संख्या, महाराष्ट्रामध्ये असलेल्या तरुणांचं योगदान आणि महाराष्ट्राचा तरुण आज देशभरामध्ये ज्या पद्धतीने भरारी घेऊ पाहतोय अशा तिमिरावरती आपला महाराष्ट्र प्रदेश हा उभा असताना नक्कीच त्यामध्ये भंडारा जिल्ह्याचे योगदान हे नाकारता येणार नाही. आज धान उत्पादनाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर सर्वात जास्त योगदान भंडारा जिल्हा हा काही तसा मोठा जिल्हा नाही. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये नक्कीच मध्यम स्वरूपातला हा जिल्हा आहे. पण तरी सुद्धा जवळपास 32 लाख क्विंटलचं इथे धान उत्पादन होतं आणि मला वाटतं ऐतिहासिक ही कामगिरी इथला शेतकरी वर्ग करतोय. त्या सर्व शेतकरी वर्गाचं मनापासून मी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो. जवळपास 90,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून आज हे धान उत्पादन होत आहे आणि नक्कीच त्यांच्या काही मागण्या आहेत, त्याकडे आमचं बारकाईने लक्ष आहेच. शेवटी मी मगाशी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र राज्य होण्याकरिता फार मोठा संघर्ष झालेला आहे. राज्य मंत्री म्हणून मी असेन किंवा आमच्या सरकारमध्ये माझे मंत्रिमंडळामध्ये सहकारी असतील, माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, मुख्यमंत्री महोदय असतील, आमच्या सर्वांचा एकच प्रयत्न आहे. ज्या हेतूने त्या 106 हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं तो महाराष्ट्र उभा राहतोय की नाही, तो महाराष्ट्र आपण घडवतोय की नाही, ह्याकडे आमचं सर्वात जास्त लक्ष लावून घातलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे प्रेरित झालेला मी तरुण आहे. महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आपण इतिहासात वाचतो, महाराजांचा इतिहास आपल्याला सर्वांना माहितीये. सर्वांना माहितीये की प्रसिद्ध असलेली एक कविता की महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले, मराठ्या विना राष्ट्र गाळा न चाले, खरा वीर वेळ पराधिरतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा. महाराष्ट्र या भारताचा आधार आहे. ह्या दृष्टीने महाराष्ट्राकडे आमच्या तरुणांनी पाहिलं पाहिजे. आज राज्यमंत्री म्हणून आमच्याकडे जी काही जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामध्ये गुन्हेगारांची संख्या कमी व्हावी हाच उद्देश, कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी हा उद्देश गृह विभागाचा असतो. माहिती घेत असताना देखील एसपी साहेबांच्या माध्यमातून देखील ती माहिती समोर आली, नक्कीच समाधानकारक आहे. मागच्या 10 वर्षाचा रेकॉर्ड पाहिला सर्वात कमी गुन्हे या मागच्या गत वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. मला वाटतं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, प्रशासनाचं अभिनंदन करतो, गृह विभागाचं अभिनंदन करतो. आज महसूल मंत्री महोदयांनी महाराष्ट्रामध्ये जे काही अभियान राबवलंय, सर्वसामान्य नागरिकाला, सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य व्यक्तीला एखादा दाखला जरी घ्यायचा असेल तरी सुद्धा त्याला जे काही हेडक्वार्टरला तालुक्याच्या ठिकाणी त्याला हेलपाटे मारावे लागतात. त्याला तिथे 2-2, 3-3 दिवस, कधी महिना 2-2 महिने त्याला कधी दाखले मिळत नाहीत. किंवा त्याला एखादं कुठलं तहसील कार्यालयात काम असेल तर ते करण्याकरता त्याला 1-6 महिने थांबावं लागतं. अशा वेळेला प्रशासन जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या उद्देशाने महाराजस्व अभियानाची सुरुवात माननीय मंत्री मोदयांनी केली. भंडारा जिल्ह्यामध्ये ते देखील आकडा मी पाहिले, जवळपास 60,000 पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी त्याचा लाभ आजपर्यंत घेतलेला आहे. अशा पद्धतीचे उपक्रम जनतेला त्रास होता कामा नये, योजना जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे, प्रशासन जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे ह्या उद्देशाने अशा आपण अनेक उपक्रम आपण राबवतोय. मला वाटतं महाराष्ट्र निर्मितीमध्ये ह्या लहान शहान गोष्टींचा देखील तितकाच मोठा महत्व आहे. जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व प्रशासनाच्या माध्यमातून आज भंडारा जिल्ह्याचा विकास करत असताना त्यांचा होत असलेला हातभार त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा सांगतोय, महाराष्ट्राची निर्मिती होण्याकरिता, मराठी माणसाला आपलं हक्काचं राज्य मिळण्याकरिता 106 जणांनी आपले बलिदान दिलेले आहे. तर 106 हुतात्म्यांची आठवण आपण नेहमी ठेवली पाहिजे. ज्यावेळेस मी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली, मला अजून आठवते 3 सांजेची ती वेळ होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यामध्ये असलेला आपला हा महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून मी आज शपथ घेतोय. ही जी जाणीव माझ्या मनामध्ये तेव्हाही होती, ती आजही आहे, ती आपल्या सर्वांच्या मनामध्ये कायम राहिली पाहिजे. आज जाती धर्मामध्ये जे काही मतभेद निर्माण करायचा प्रयत्न चाललाय, आज खरं तर मी ज्यावेळेस शाळेत होतो, माझं शिक्षण हे गव्हर्नमेंट शाळेमध्ये झालेलं आहे. मी काय कॉन्व्हेंट मधनं किंवा इंग्रजी माध्यमातून नाही, माझं शिक्षण हे मराठी माध्यमातून झालं. माझे सहकारी, मी ज्या माझ्या वर्गमित्राच्या डब्यामधनं जेवलो शाळेमध्ये एका बाकावरती बसून, त्याची जात काही मला आजही माहिती नाही, तर धर्म कुठलाही मला आजही माहिती नाही. तो माझा मित्र आहे, माझा सहकारी आहे. महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक हा आपला सहकारी आहे, तो महाराष्ट्राचा नागरिक आहे. ही भावना आपल्या मनामध्ये पहिली असली पाहिजे. तो कुठल्या जातीच्या धर्माच्या ह्याकडे आपण लक्ष न देता हा छत्रपती शिवरायांनी उभा केलेला हा महाराष्ट्र, त्या दृष्टीने आपण पाहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तीच वाटचाल पुन्हा एकदा करण्यासाठीच आपण संघ बांधूया. आज महाराष्ट्र दिनाच्या आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. आज कामगार दिन देखील आहे. कामगारांचं योगदान नक्कीच महाराष्ट्रामध्ये उल्लेखनीय आहे. आज कामगार दिनाचे देखील आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.